आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। महाराष्ट्र नर्सेस असोसिएशन परभणी विभागाच्या वतीने आज 6 मार्च रोजी जिल्ह्याच्या सामान्य रुग्णालयात शहरी आणि ग्रामीण भागातील नर्सेस यांच्या ज्ञानात भर पडावी आणि रुग्णांना वैद्यकीय सेवा देताना कार्यकुशलता यावी या भावनेतून एक दिवसीय CNE CPD क्रेडिट 10 पॉइंट कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक नागेश लखमवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सारिका बडे, डॉक्टर फैजल, चंद्रानी लेमाडे, मीरा देशमुख, शैलेजा मनीष, परभणीच्या जिल्हाध्यक्षा सुजाता कांबळे, कार्यशाळा मार्गदर्शक शाकेर सर यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती। यावेळी जिल्हाभरातून आलेल्या नर्सेस यांच्या कार्याचे कौतुक करत मान्यवर म्हणाले की वैद्यकीय सेवा देणे हे नर्सेस यांचे फार महत्त्वाचे आणि जिगरीचे काम आहे, पण नियमित जबाबदारीचे काम आहे। अनेक वेळा फक्त नर्सेस यांना दिलेल्या प्राथमिक उपचाराने रुग्णांचेही प्राण वाचतात। नर्सेस यांनी दिलेल्या प्राथमिक उपचाराने बऱ्याच होणाऱ्या वाईट घटनाही दूर होतात आणि मृत्यूदरही कमी होतो। नर्सेस यांनी सातत्याने ज्ञान प्राप्ती केली पाहिजे। रुग्णांना आपण कोणते औषध दिले, त्याचे परिणाम दुष्परिणाम काय आहेत याची माहिती असणे गरजेचे आहे। यासह मान्यवरांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला देखील शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमा हत्तेंबिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन विश्वजित मठपती यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र नर्सेस असोसिएशन परभणी विभागाच्या सर्वच पदाधिकारी सदस्यांनी परिश्रम घेतले। यावेळेस मोठ्या संख्येने ग्रामीण आणि शहरी भागातील सर्वच नर्सेस यांची उपस्थिती या कार्यक्रमास मोठ्या संख्येने होती। दिवसभराच्या सत्रात चाललेल्या कार्यशाळेत विविध विषयासंदर्भातही मार्गदर्शन करण्यात आले। नमस्कार, मी सुजाता कांबळे, महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन संलग्नित महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन शाखा परभणी चे आम्ही सगळे पदाधिकारी आहोत आणि मी सुजाता कांबळे जिल्हाध्यक्ष आहे। तसेच सचिव अजित चौधरी, उपाध्यक्ष इम्रान मोमीन, तसंच स्वप्नील राऊत यांच्या सहयोगाने आम्ही जिल्हा सामान्य रुग्णालय येथे परिचारिकांसाठी कार्यशाळेचे आयोजन केलेले आहे। ग्रामीण भागातील व शहरी भागातील परिचारिकांसाठी कार्यशाळेचे आयोजन केलेले आहे। काय वैशिष्ट्य आहे कार्यशाळेचं? आम्ही याच्यामध्ये एक सब्जेक्ट ठरवून दिलेला असतो, त्यामध्ये आम्ही आमचा सब्जेक्ट दिलेला आहे महाराष्ट्र मेडिकेशन सेफ्टी, प्रिव्हेंटिंग मेडिकेशन एरर्स अँड प्रमोटिंग सेफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन या विषयावर आम्ही कार्यशाळेचे आयोजन केलेले आहे। ही कार्यशाळा आम्ही 1 दिवसासाठी ठेवलेली आहे। आपण बोलताना सांगितले ग्रामीण आणि शहरी भागातील परिचारिका त्यांच्यासाठी याचा कसं काय या प्रशिक्षणाचा? तर या ज्या कार्यशाळेचे आयोजन आहे याचं जर अटेंड केली तर याची आम्हाला आमच्या परिचारिकांना ग्रामीण भागातील शहरी भागातील असो त्यांना 10 क्रेडिट पॉइंट मिळणार आहेत आणि MSc ने ठरवून दिलेल्या प्रमाणे आम्हाला 150 पॉइंटची आवश्यकता असते। तर रजिस्ट्रेशन रिन्युअल साठी 150 पॉइंट 2027 पर्यंत आवश्यक आहे। त्यासाठी आम्ही ह्या कार्यशाळेचे आयोजन केलेलं आहे। आणि पाहिलं तर आज उद्या 7 मार्च आहे, महिला दिन आहे। आपण महिला दिनाच्या निमित्ताने आपण जिल्हाध्यक्ष आहात महिला म्हणून आपल्यासोबत सर्व परिचारिका भगिनी आहेत, विशेष करून संघटनेत सर्व पुरुष बांधव सुद्धा आहेत। काय सांगाल ताई, विविध उपक्रम आणि महिलांना मिळालेले संधी या निमित्ताने काय सांगाल आपल्या महिलांना? मला एवढंच म्हणायचं की आमच्या जे क्षेत्र आहे ते खूप कष्टाचं क्षेत्र आहे आणि बाकीच्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्यात पण आम्हाला नर्सिंग काउन्सिलला ठरवून दिलेले आहेत की 150 पॉइंट तुम्ही केले पाहिजे। तरी मला याचा अभिमान वाटतो की आमच्या भगिनी ज्या आहेत ग्रामीण भागातील शहरी भागातील त्या सगळं लोकांच्या आरोग्याची काळजी घेऊन सेवा करून त्यांनी त्यांचं प्रोफेशन सुद्धा त्या योग्य तऱ्हेने सांभाळत आहेत आणि प्रत्येक ठिकाणी कार्यशाळेचे आयोजन आम्ही करत आहोत। त्याच्यासाठी प्रत्येक कार्यशाळेसाठी 10 मार्क आम्हाला MSc ठरवून देत आहे। त्या कामाच्या व्यापातून आमच्या ज्या भगिनी आहेत, परिचारिका आहेत, परत परिचारक पुरुष आहेत, तेही त्यांचंही याच्यामध्ये खूप मोलाचं योगदान आहे। तेही खूप कष्ट करून ग्रामीण भागातील मुली, शहरी भागातील मुली त्यांच्या ड्युट्या वगैरे सांभाळून या कार्यशाळेला अटेंड राहतात।
आणि मला एवढंच सांगायचं की महिला दिन पण आहे 8 मार्चला. त्या निमित्ताने त्यांना एक 10 मार्काचं आम्ही जे आयोजन केलेलं आहे, 8 मार्चच्या निमित्ताने आम्ही त्यांनी 10 मार्क त्यांच्या याच्यामध्ये कार्यशाळेच्या निमित्ताने त्यांच्या ज्ञानात 10 मार्काची भर पाडली आहे. आणि तसंच मुख्य सांगायचं म्हणजे की आम्ही या कार्यशाळेसाठी एकही रुपया घेतलेला नाही. स्वखर्चातून म्हणा की काही म्हणा, पण आम्ही आमच्या भगिनींसाठी, पुरुष अधिपरिचारकांसाठी फ्री कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे. जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांना आमच्या संघटनेच्या तर्फे खूप खूप शुभेच्छा. सर्वप्रथम महिला दिनाच्या आज सर्वांना शुभेच्छा देतो. आमच्या ज्या भगिनी आहेत, सोबत आमचे जे बांधव आहेत, त्यांच्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन यांच्या मार्फत आम्ही फ्री CNE म्हणजे निरंतर प्रशिक्षण कार्यशाळा ही आयोजित केलेली आहे. ही पूर्णतः मोफत आहे. जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कशी होईल याच्याकडे आम्ही सध्या लक्ष देतोय आणि जास्तीत जास्त संख्येनं आम्ही ह्या कार्यशाळा घेऊ असं आमचं नियोजन आहे भविष्यामध्ये. आणि हे नियोजन आणखी चांगल्या पद्धतीनं राबवता यावं आणि सर्वांना सोयीस्कर व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करू. संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात. आज वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण आणि शहरी भागातील अधिपरिचारिका आणि पुरुष एकत्र मिळून हा समन्वय साधला जातो. याबाबत काय सांगा? याबाबत महत्वाचा मुद्दा असा की आमच्या संघटनेचं कार्य जे आहे ते एकत्र येऊन सर्वांनी पुढाकार घेऊन प्रगती करणे हेच आहे. त्यानिमित्तानं आम्ही जी आज कार्यशाळा आयोजित केलेली आहे. महाराष्ट्र फेडरेशनचे परभणीच्या उपाध्यक्ष, सर्वप्रथम महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आम्ही जी ही 1 दिवसाची कार्यशाळा भरवलेली आहे, यामध्ये सर्व शहरी आणि ग्रामीण भागातील परिचारिकांसाठी नियोजन केलेलं आहे. आणि मी अशी ग्वाही देतो की इथून पुढे पण आम्ही सर्वांसाठी हे कार्य करत राहू आणि याचा सर्वांना लाभ भेटेल. आणि मी सर्वांच्या वतीने अजून एकदा सर्वांचे धन्यवाद देतो. धन्यवाद. आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मेडिकल कॉलेज, स्त्री रुग्णालय आणि ऑर्थोपेडिक ह्या सगळ्या पूर्ण जिल्ह्यातून मिळून आज CNE म्हणजे नर्सेस जे आम्ही रजिस्ट्रेशन करत असतो नर्सिंग प्रशिक्षणामध्ये, तर आम्हाला 150 पॉइंट आवश्यक असतात. तर त्या प्रशिक्षणामधून आपल्याला पॉइंट तर असतीलच, परंतु याच्याकडून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन मिळत असतं ट्रेनिंग मधून. तर वेगवेगळे विषय घेऊन आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये ट्रेनिंगचं सत्र सुरू आहे. तर यावेळेसचा विषय आहे सेफ्टी मेडिकेशन. तर आपण रुग्णाला मेडिसिन देत असताना त्याची सुरक्षितता, पेशंटचं मेडिसिनचं महत्व, योग्य मेडिसिन, योग्य रुग्ण, योग्य डोस, योग्य साईट आणि योग्य त्याची साईड इफेक्ट आणि सगळी माहिती, जेणेकरून मेडिसिन योग्य जर प्रमाणात दिलं तर रुग्ण निश्चितच बरा होईल. या विषयावरती आज आपण सगळ्या पूर्ण परभणी जिल्ह्याच्या परिचारिका म्हणजे आज आपण आता त्यांना नर्सिंग ऑफिसर म्हणतो, त्यांना आपण हे प्रशिक्षण देणार आहोत. आणि त्याच्यातून निश्चितच रुग्णाला फायदा होईल. आणि हे नॉलेज शक्यतो जिथे CNE असेल, जिथे हे प्रशिक्षण मिळत असेल, तिथे सगळ्या परिचारिकांनी जॉईन व्हायला पाहिजे. एवढंच मी तुम्हाला सांगेन. या CNE साठी खूप खूप शुभेच्छा. आता उद्या परवाच जवळ आपला जागतिक. नमस्कार, मी मीना देशमुख, ऑर्थोपेडिक हॉस्पिटल येथे सहाय्यक अधिसेविका म्हणून कार्यरत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आजपर्यंत माझी 36 वर्ष सर्व्हिस झालेली आहे. आणि आज जो हे कंटिन्युअस नर्सिंग एज्युकेशन जो प्रोग्राम चालला आहे, हा अतिशय चांगला असा प्रोग्राम आहे. नर्सेसला नवीन नवीन नॉलेज मिळण्यासाठी सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम म्हणजे हा CNE आहे. त्या कार्यक्रमाअंतर्गत ज्या नवीन मुली आहेत, ज्या जुन्या आहेत, ज्या सिनियर्स आहेत, त्यांना सगळ्यांना नवीन नॉलेज मिळण्यासाठी हा प्रोग्राम आपण रन करत असतो. त्यासाठी आज जिल्हा रुग्णालयामध्ये आपण ही अरेंज केलेली आहे. सगळ्या नर्सेस इथे आज ह्या ज्ञानाचा उपयोग करणार आहेत. आणि आज आमचा विषय जो आहे तो मेडिसिन्स प्रिव्हेंटिंग मेडिकेशन एरर्स, प्रमोटिंग सेफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन. सगळ्यात महत्वाचा नर्सेससाठी हा विषय आहे की जर आपण पेशंटची जेव्हा शुश्रूषा करतो, ती शुश्रूषा करत असताना आपल्याला सगळ्या गोष्टीचं ज्ञान हे प्राप्त असलं पाहिजे. ज्ञान मेडिसिनचं जर आपल्याला नसेल तर आपण पेशंटच्या जिवंत माणसाशी खेळत असतो, त्याचा कधी पण दुरुपयोग होऊ शकतो आणि त्याच्या शरीरावरती परिणाम होत असतो. त्याच्यासाठी आपल्याला हे निरंतर प्रशिक्षण
असणे फार गरजेचं आहे. आणि ह्या प्रशिक्षणामधून आजचा जो विषय आहे हा विषय आमचा अतिशय महत्वाचा आणि निगडीत आहे नर्सेसच्या विषयी. या मेडिसिन विषयी जर आपल्याला नॉलेज नसेल तर आपण काही गोष्टीला समोर आपण प्रॉब्लेम्स क्रिएट करू शकतो. त्याच्यासाठी नर्सेसला हे एज्युकेशन असणं फार गरजेचं आहे. मेडिसिन्स म्हणजे इन द सेन्स आपण डायबिटीस पेशंट असेल तर त्या डायबिटीस पेशंट बद्दल आपल्याला त्या आजाराची आणि त्याच्या वापरल्या जाणाऱ्या ड्रग्सची आपल्याला माहिती असली पाहिजे, त्यांचं नॉलेज असलं पाहिजे, ते कसं टिकवावं, त्याच्यामधला जो साईड इफेक्ट्स आहे, त्याचे जे इफेक्ट्स आहे, ह्या दोन्ही गोष्टीचं नॉलेज आपल्याला असलं पाहिजे आणि हे अत्यंत गरजेचं आहे. मी सगळ्या नर्सेसला एक विनंती करते की सगळ्यांनी असे कंटिन्यू नर्सेस एज्युकेशन हे जिथेही प्रोग्राम्स असेल तिथे घेत जा आणि आपल्या नॉलेजमध्ये भर टाकत जा आणि ह्या गोष्टीचा सगळ्यांकडे वापर झाला पाहिजे आणि आपल्या नर्सेसला त्याची गरज आहे, एवढंच माझं म्हणणं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.